श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. श्रावण महिना म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते देवघरातील दिवा, फुलांचा सुगंध, ओवाळणीचं ताट, हळदी कुंकू आणि भक्तिमय वातावरण. आणि श्रावणातील शुक्रवार म्हणलं की अनेक घरांमध्ये आवर्जून केली जाते ती ज्योती मातेची पूजा. पण तुम्हाला प्रश्न कधी पडला आहे का, श्रावणातील शुक्रवारचं ज्योती मातेची पूजा का केली जाते? आई आपल्या मुलांसाठी ज्योती मातेची पूजा का करते? ज्योती माता लेकरांच्या रक्षणाचा काय संबंध आहे आणि या परंपरेमागं नेमकी कोणती कथा सांगितली जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती आणि पारंपरिक कथा जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशाच आपल्या संस्कृती, परंपरा आणि भक्तींशी संबंधित कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक देवी देवतांची पूजा, व्रत, उपवास आणि धार्मिक सेवा केली जाते. विशेषतः महिलांसाठी श्रावणातील शुक्रवाराला विशेष महत्त्व आहे. अनेक घरामध्ये या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते, अंगण स्वच्छ केले जाते, देवघरात दिवा लावला जातो आणि ज्योती मातेचे चित्र लावून तिची पूजा केली जाते. या पूजेचा मुख्य भाव असतो, माझ्या लेकरांचं रक्षण कर, त्यांना आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. म्हणजेच ही पूजा केवळ एक धार्मिक विधी नसून आईच्या आपल्या मुलांबद्दल असलेल्या प्रेमाचे आणि काळजीचे प्रतीक आहे. लोकपरंपरेनुसार ज्योती माता ही बालकांचे रक्षण करणारी माता म्हणून पूजली जाते. पूर्वीच्या काळात मुलांचे आरोग्य, त्यांचे आयुष्य, त्यांच्यावर येणाऱ्या संकटाबद्दल आई वडिलांना खूप चिंता असायची. त्या काळात आजच्यासारख्या वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे आई आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असे. या श्रद्धेतून ज्योती मातेची पूजा करण्याची परंपरा अनेक कुटुंबामध्ये रूढ झाली आहे. म्हणूनच ज्योती मातेकडे प्रार्थना करताना आईच्या मनात एकच भावना असते, माझं मूल सुखी, निरोगी आणि सुरक्षित राहू दे. आता प्रश्न येतो, प्रत्येक आई शुक्रवार का करते? यामध्ये अनेक कुटुंबाच्या धार्मिक आणि लोकपरंपरा आहेत. श्रावणातील शुक्रवार हा देवीच्या उपासनेसाठी शुभ मानला जातो. महिला याच दिवशी देवीची पूजा करतात, व्रत करतात, हळदी कुंकू करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. ज्योतिपूजनात मात्र मुलांच्या कल्याणाला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून आई आपल्या मुलांसाठी श्रद्धेने हा दिवस पाळते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, हा विधीसुद्धा श्रद्धेचा आहे. आईने शुक्रवार केला म्हणून मुलाला कधीच आजार होणार नाहीत किंवा कोणतेही संकट येणार नाही अशी हमी धार्मिक कथेमधून घेणं योग्य नाही. पण या परंपरेमुळे आईला आपल्या मुलासाठी प्रार्थना करण्याची, त्याच्याकडे लक्ष देण्याची आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची एक सुंदर संधी मिळते. एकदा एका गावात एक गरीब स्त्री राहत होती. घरची परिस्थिती साधी होती, पण ती स्त्री अत्यंत श्रद्धाळू होती. तिचा देवावर पूर्ण विश्वास होता. तिने आपली मुले खूप प्रिय होती. आपल्या लेकरांनी सुखी राहावे, निरोगी राहावे आणि आयुष्यात चांगले यश मिळवावे अशी तिची नेहमी इच्छा असे. श्रावण महिना सुरू झाला. गावातील इतर महिला श्रावणातील शुक्रवारी ज्योती मातेची पूजा करू लागल्या. त्यांच्या घरात सुंदर सजावट केली जाई, ज्योती मातेचे चित्र लावले जाई, फुले, हळद कुंकू, नैवेद्य, दिव्यांनी पूजा केली जाई. हे पाहून त्या गरीब स्त्रीच्या मनातही ज्योती मातेची पूजा करण्याची इच्छा झाली. पण तिच्याकडे पूजेसाठी भरपूर सामान इतके पैसे नव्हते. क्षणभर तिच्या मनात विचार आला, माझ्याकडे काहीच नाही, मग मी ज्योती मातेची पूजा कशी करू? मग तिने लगेच स्वतःला सावरले आणि ती म्हणाली, देवाला वस्तूंची श्रीमंती नको, मला श्रद्धेने पूजा करायची आहे. तिने आपले छोटेसे घर स्वच्छ केले, देवघर स्वच्छ केले, जितकी शक्य तितकी फुले आणली, दिवा लावला आणि ज्योती मातेच्या समोर हात जोडले आणि म्हणाली, हे ज्योती माता, माझ्याकडे तुला अर्पण करण्यासाठी मोठे काही नाही, पण माझ्या मनात तुझ्याबद्दल श्रद्धा आहे. माझ्या लेकरावर तुझी कृपादृष्टी अखंड राहू दे. त्यांना सुखी ठेव, त्यांना निरोगी ठेव आणि त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर करण्याची शक्ती त्यांना दे. असे म्हणत तिने अत्यंत साधेपणाने पूजा केली. तिच्या मनात कोणताही दिखावा नव्हता, फक्त आपल्या मुलांसाठी असलेले प्रेम आणि मातेवरील श्रद्धा होती.
लोककथेनुसार त्या स्त्रीची श्रद्धा पाहण्यासाठी जिवती मातेने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. माता एका साध्या स्त्रीचे रूप घेऊन तिच्या घरी आली. दारात आलेल्या स्त्रीचे तिने प्रेमाने स्वागत केले. घरात फारसे अन्न नव्हते, तरी तिने आपल्या परीने त्या पाहुणीला जेवू दिले. स्वतःकडे कमी असूनही दुसऱ्याला देण्याची तिची वृत्ती पाहून माता अजून प्रसन्न झाली. काही वेळाने त्या स्त्रीने तिला आशीर्वाद दिला आणि ती निघून गेली. त्या गरीब आईला मात्र कल्पनाही नव्हती की आपल्या घरी आलेली पाहुणी म्हणजे जिवती माता होती. काही काळानंतर त्या स्त्रीच्या आयुष्यात हळूहळू चांगले बदल घडू लागले. तिच्या घरात समाधान वाढले, तिच्या मुलांचे आरोग्य चांगले राहू लागले, घरातील वातावरण आनंदी झाले. आणि तेव्हा तिला जाणवले, आपण ज्या श्रद्धेने जिवती मातेची पूजा केली त्या श्रद्धेने आपल्या मनाला आधार दिला. तिने मातेचे मनापासून आभार मानले आणि तेव्हापासून ती दरवर्षी श्रावणातील शुक्रवार श्रद्धेने जिवती मातेची पूजा करू लागली. मंडळी, या कथेतला सर्वात सुंदर भाग म्हणजे देवपूजेपेक्षा भक्ती आणि भावना मोठी असते. पूजा करताना घर किती मोठं आहे, पूजेचे साहित्य किती महाग आहे, नैवेद्य किती मोठा आहे, यापेक्षा मनात श्रद्धा किती आहे हे महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच तुमच्याकडे भरपूर साहित्य नसेल तरी चालेल, पण एखादी साधी पूजा देखील श्रद्धेचीच पूजा आहे. आता या प्रश्नाकडे वळूया, मुलांसाठी श्रावण शुक्रवार का करावा? यामागे आईची अतिशय सुंदर भावना आहे. आई आपल्या मुलांसाठी नेहमीच चिंतित असते. मुलाला काही त्रास होऊ नये, त्याचे आरोग्य चांगले राहावे, त्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि आयुष्यात चांगले संस्कार मिळावेत, त्याचे भविष्य उज्ज्वल असावे, ही प्रत्येक आईची इच्छा असते. म्हणून जिवती मातेची पूजा करताना आई आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत असते. ही प्रार्थना आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी केलेली श्रद्धेची विनंती आहे. पूजा करताना आईने मनापासून म्हणावे, हे जिवती माता, माझ्या लेकराला चांगले आरोग्य दे, त्याला योग्य बुद्धी दे, चांगले संस्कार दे, वाईट संगतीपासून रक्षण कर आणि त्याच्या आयुष्यात त्याला योग्य मार्ग दाखव. त्याला जीवनात येणाऱ्या अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती दे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य सदैव कायम राहू दे आणि माझ्या लेकरांचे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुंदर होऊ दे. जर तुम्हाला श्रावणातील शुक्रवारी जिवती मातेची पूजा करायची असेल तर आपल्या घरच्या परंपरेनुसार साध्या पद्धतीने पूजा करू शकता. सर्वप्रथम देवघर स्वच्छ करा, जिवती मातेचे चित्र लावा, त्यासमोर दिवा अगरबत्ती लावा आणि मातेच्या चित्राला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा. त्यानंतर फुले वाहा आणि जिवती मातेची कथा ऐका किंवा वाचा. शेवटी आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करा. पूजा करण्याची प्रत्येक घरात वेगळी असू शकते, त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा कुल परंपरेनुसार पूजा करणे अगदी उत्तम ठरेल. अनेक घरांमध्ये या दिवशी मुलांना औक्षण केले जाते. औक्षण करताना आईच्या मनात असते, माझ्या मुलाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊ दे आणि त्याच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश नांदू दे. मुलांना प्रसाद दिला जातो, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला जातो. या छोट्या कृतीतून आई आपल्या मुलाबद्दलचे प्रेम व्यक्त करते. आजच्या या काळात आपण या परंपरेकडे फक्त एक धार्मिक विधी म्हणून न पाहता त्यामागचा सुंदर भावही समजून घेतला पाहिजे. जिवती मातेची पूजा करताना आई आपल्या मुलांसाठी काही क्षण शांत बसते, मुलांच्या आरोग्याचा विचार करते, त्याच्याशी प्रेमाने बोलते, त्याला संस्कार देण्याचा प्रयत्न करते. म्हणून ही परंपरा आपल्या भक्तीसोबत मातृत्वाची जाणीवही करून देते. मंडळी, आईच्या मनात आपल्या लेकरासाठी असलेले प्रेम शब्दामध्ये सांगता येत नाही. मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी ते लेकरूच असतं. त्याला छोटासा त्रास झाला तरी आईचं मन अस्वस्थ होतं. म्हणूनच श्रावणातील शुक्रवार आला की आई जिवती मातेच्या समोर हात जोडते. ती स्वतःसाठी काही मागत नाही, ती आपल्या लेकरांसाठी मागते. माझ्या लेकराला सुखी ठेव, माझ्या मुलाला निरोगी ठेव, माझ्या मुलीला योग्य मार्ग दाखव. हीच तर आईची एक खरी प्रार्थना आहे. तर मंडळी, आज आपण जाणून घेतले श्रावणातील जिवती मातेची पारंपरिक कथा. प्रत्येक आई श्रावणातील शुक्रवार का करते आणि मुलांच्या कल्याणासाठी जिवती मातेची पूजा का केली जाते. ही परंपरा श्रद्धेची आहे, मातृत्वाची आहे आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे. तुम्ही श्रावणातील शुक्रवारी जिवती मातेची पूजा करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, जय जिवती माता. तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी मातेच्या चरणी
कोणती प्रार्थना केली तेही मी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या आई बहिणींना आणि कुटुंबातील महिलांना शेअर करा आणि अशाच मराठी संस्कृती, धार्मिक कथा आणि भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जिवती माता सर्व माता भगिनींच्या लेकरावर आपली कृपादृष्टी ठेवो. सर्व मुलांना आरोग्य, सुख आणि समाधान, चांगले संस्कार देवो. जय जिवती माता, जय जिवती माता, जय जिवती माता. जिवती मातेच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या सेवेला पूर्णविराम देते. जय जिवती माता, जय जिवती माता, जय जिवती माता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.